पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टोकन दर्शन व्यवस्थेचे उद्घाटन होणार आहे। TCS कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने ही व्यवस्था कार्यान्वित केली जाईल। भाविकांना ऑनलाईन बुकिंगद्वारे दर्शनासाठी टोकन मिळेल, ज्यामध्ये त्यांना 1.5 ते 2 तासात दर्शन घेता येईल। मुख्य रांग काही दिवस सुरू ठेवली जाईल, परंतु भविष्यात टोकन आणि ऑनलाईन रांगा एकत्रित करण्याची योजना आहे। पंढरपूरच्या विठोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण सुधारणा प्रस्तावित आहेत। मंदिर समितीच्या अलीकडील बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। TCS कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने टोकन दर्शन व्यवस्था कार्यान्वित केली जाणार आहे। या सॉफ्टवेअरबद्दल मंदिर समिती सदस्य, अधिकारी आणि TCSच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली। आषाढी एकादशी पूर्वी संपूर्ण टोकन दर्शन व्यवस्था पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे आणि या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचा शुभारंभ होईल। देशातील 9 मोठ्या देवस्थानांमध्ये TCSच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने टोकन दर्शन व्यवस्था यशस्वीपणे राबवण्यात येत आहे। पंढरपूरच्या सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या यात्रा, सणांचे दिवस आणि गर्दीच्या वेळेचे विचार करण्यात आले आहेत। भाविकांना ऑनलाईन बुकिंगद्वारे दर्शनासाठी टोकन मिळेल, ज्यामुळे त्यांना 1.5 ते 2 तासात दर्शन घेता येईल। सध्या टोकन दर्शन व्यवस्था सुरू केल्यानंतर काही दिवस मुख्य दर्शन रांग देखील सुरू ठेवली जाईल, ज्यामुळे भाविकांना माहिती होण्यास मदत होईल। टोकन दर्शन रांग, ऑनलाईन दर्शन रांग आणि मुख्य दर्शन रांग याचे एकत्रीकरण कसे करावे याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या समवेत TCSच्या अधिकाऱ्यांची बैठक येत्या 15 दिवसात होईल आणि त्यानुसार अंतिम आराखडा तयार केला जाईल। या सुधारित व्यवस्थेमुळे पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना अधिक सोयीस्कर आणि आनंददायी अनुभव आता मिळणार आहे। विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।